राईज ऑफ फ्युडलिझम. नाउ व्हॉट डू यू मीन बाय फ्युडलिझम? परस्परावलंबी समाज. या परस्परावलंबी समाजाचं नक्की कारण काय होतं की कोणी एक शक्तिशाली शासक आता भारतात राहिला नाही आणि त्यामुळे काय झालं, छोटे 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 शासक निर्माण झाले. आता शासक स्वतः आपल्या एक्झिस्टन्ससाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागला. सरंजामशाही समाजाची व्यवस्था कशी असते हे समजून घ्या. ही तुमची सोसायटी. यामध्ये हा जो तबका असतो हा जनरली कृषक किंवा सेवक वर्ग असतो. हा जो वर्ग असतो आणि हा जो वर्ग असतो यांच्यामध्ये दोन पार्ट्स असतात. हे जे असतात हे जमीनदार असतात आणि हे जे असतात हे असतात सेनापती किंवा अभिजात्य वर्ग यांना म्हणतात. आणि त्याच्या वर असतो शासक. आता हा जो शासक असणार हा कमकुवत शासक आहे आणि हा कमकुवत असल्यामुळे यांच्यावर अवलंबून आहे. यांनी विद्रोह केला, शासक गेला. मग हे याला मदत का करतील बरं? कारण हा यांना अधिकार देणार, धन देणार. मग हे याला काय देणार? स्वामी भक्ती देणार आणि संरक्षण देणार. हे जे संरक्षण देणार ते कशाच्या भरोशावर देणार? कुठून आणणार संरक्षण? मग याच्यासाठी हे जमीनदारांवर हे अवलंबून आहेत. जमीनदारांना हे देणार अधिकार आणि संरक्षण. जमीनदार यांना पुरवणार सेना किंवा मनुष्यबळ. मनुष्यबळ जमीनदारांकडे कुठून येणार? ते येणार इथून. कृषक जमीनदारांवर अवलंबून आहेत. जमीनदार यांना प्रॉमिस कसं करणार? वी विल प्रोटेक्ट यू, डोंट वरी. मायबाप सरकार. हे मायबाप सरकार इथून सुरू झालं. शेतकरी जमीनदारांना सेवा देणार, जमीनदार अभिजात्य वर्गाला सेवा देणार, अभिजात्य वर्ग शासकाला सेवा देणार. ही जी इंटरडिपेंडंट सोसायटी होती, दिस इज नोन ॲज फ्युडलिझम.